हॅलो एव्हरीवन, मी हितेंद्र पाटील एक आगरी पोऱ्या. स्वागत माझे मिनी व्लॉगमध्ये. पांडेकाने जाम मच्छी आणली ती. वाव, भारी होती एकदम. चिंबोऱ्या छोट्या छोट्या होत्या आणि पांडेका आमचा जाम मच्छी हंता. या 3 माजरी तुम्ही बघू शकता. या 3 पांडेकाच्या मैत्रिणी आहेत. आणि हे 2 बघू शकता तुम्ही कोंबरं, एक दादाचा एक माझा. याच्यामध्ये नंतर गेलो मी शेतावरती पिशवी घेऊन. बरं, भाजी आज घेऊन येऊया. तर भाजी वगैरे मस्तच झालेली आहे आपली. आणि नंतर मी भाजी वगैरे बघायला सुरुवात केली. काय काय लागले बघूया. तर बघता तर लागल्या इथं छान काकड्या आत्ताच लागल्यात. डांगराला पण फुलं वगैरे आलेली आहेत. नंतर मी घोसाले वगैरे काढायला सुरुवात केली आणि या चवलीच्या शेंगांचे ताणे पण तुम्ही बघू शकता आता मोठे होत चाललेत. यांना पण फुलं वगैरे लागलेली आहेत. त्याच्यानंतर मी घोसाले काढायला सुरुवात केली. तर हे भुंगे दिसले मला. हे भुंग्यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो शेतकऱ्यामध्ये, माशांचा वगैरे. आणि इथे चवलीला थोडी कीड पण लागलेली. तर आईला घरी जाऊन सांगेन मी. तुम्ही बघू शकता इथे भेंड्यांना पण कळी लागलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यानंतर मी घोसाले काढायला सुरुवात केली. माझ्याजवळ कोणीच नसतं म्हणजे असा की माझा कॅमेरा वगैरे पकडेल. तर मी एखाद्या म्हणजे असं बांबूवर किंवा दगडावर वगैरे ठेवतो मोबाईल आणि तसंच शूटिंग करतो. तर मी नंतर सुरुवात केली घोसाले वगैरे काढायला आणि भरपूर सारे घोसाले वगैरे मला भेटलेले. तुम्ही बघू शकता एवढे मला भेटले. त्याच्यानंतर मी बघू शकता इथे भेंड्याच्या रोपांना 2 फुलं आलेली. तर हा फूल भेंड्याचा आहे. नंतर तुम्ही बघू शकता ही इखऱ्याची भाजी, ती 4-5 वेळेला तर आमच्या घरामध्ये बनवली गेली. एवढी भारी झाली. ते व्हाईट तेरडा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी आलो घरी. घरी आलो, बघतो तो गोलू झोपलेला. तर मी गोलूला उठवायला लागलो. गोलू उठतच नव्हता. नंतर उठला तर आमचा गोलू बघू शकता तुम्ही, फुल एनर्जी. आताच राडा घालायचा, आता वाटोलाच लावायचा आता उठल्यानंतर. तर भाऊ उठलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एक माणूस त्याला धराला, एक माणूस त्याची चड्डी घालायला. नंतर तुम्ही बघू शकता मी शॉपवरती गेलो. नवीन स्टॉक आलेला तर व्हिडिओ वगैरे शूट करायला घेतल्यानंतर कस्टमरची जाम गर्दी. या ताईसा आलेल्या धुतूमवरून आणि या उत्तरशीवरून आलेले आणि अजून कुठले कुठले कस्टमर आलेले. तर भरपूर सारे कस्टमर होते. आणि नंतर संध्याकाळी निघालो मी. विभाचा गिफ्ट 4th मंथ ॲनिव्हर्सरीचा पॅक केला आणि निघालो घरी. बघता तर मस्त करवाळीचा रस्सा आणि सुक्की खरेडी केली ती आईने आमचे. तर जेवलो एकदम पोटभर. नंतर गपचूप मी गिफ्ट घेऊन बेडरूममध्ये गेलो होतो. आता बरं मस्त असं सरप्राईज म्हणून मी बेडरूममध्ये सहज बेडवरती ठेवला. विभाला माहीतच नव्हता. नंतर तिने ओपन केला. एकदम सरप्राईज झाली. तिला खूप आवडली ही फ्रेम वगैरे, खूपच मस्त. तर बाय बाय.